महिला आणि बालविकास विभागाकडून राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता आजपासून मिळणार आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपण तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा करणं हे सुरू केलं। मला आहेत ते तुम्हाला पण आलाय का मेसेज आणि काय मेसेज आलेला आहे, किती पैसे जमा झालेत? 3000 रुपये जमा झालेले आहेत बहीण नमस्कार सर्व लाडक्या बहिणींनो, कसे आहात तुम्ही सर्वजण? तुमच्या मनामध्ये सध्या एकच मोठा प्रश्न आहे, तो म्हणजेच की माझ्या खात्यावरती हप्ता कधी जमा होणार। आता राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता बहिणींची प्रतीक्षा संपली असून बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। आता मार्च महिना संपला, एप्रिल महिना संपत आला आणि तरी देखील खात्यावरती पैसे जमा झाले नाही। त्यामुळे नेमके पैसे कधी जमा होणार असा प्रश्न नक्कीच तुमचा असेल। आता या ठिकाणी हप्ता जमा होण्याचा तर विलंब झालेलाच आहे, परंतु बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही। काही तांत्रिक कारणामुळे किंवा तांत्रिक अडचणीमुळे राज्य सरकारला हप्ता वाटप करण्यासाठी विलंब झाला असला तरी अखेरकार राज्य सरकारने बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची घोषणा केली असून आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। पैसे जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू होत आहे। तसेच बऱ्याच बहिणींना असा देखील प्रश्न पडला होता की लाडकी बहीण योजना बंद झाली की काय? तर बघा, लाडकी बहीण योजना बंद झाली नाही, त्यामुळे काळजी करण्याची काहीच गरज नाही। आता अनेक बहिणी या ठिकाणी म्हणजेच की चिंतेत देखील होत्या। पैसे जमा होत नसल्यामुळे बहिणींमध्ये चिंतेचे वातावरण देखील बघायला मिळत होते, परंतु बहिणींनो काळजी करू नका। आजचा हा व्हिडिओ तुमच्या सर्व शंका दूर करण्यासाठीच आहे। आज आपण पाहणार आहोत की मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, तसेच हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला कोणकोणती महत्त्वाची कामे करावी लागतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना अद्याप देखील एकही हप्ता मिळाला नाही तर अशा बहिणींनी नेमकं काय केलं पाहिजे। व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, कारण की यातील एक छोटीशी चूक तुमचे पैसे या ठिकाणी थांबवू शकते, तुम्हाला हप्त्यापासून वंचित ठेवू शकते। त्यामुळे व्हिडिओला देखील शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। आता तुमच्या खात्यावरती 1500 रुपये नव्हे तर 3000 रुपये जमा होणार आहेत। होय, तुम्ही बरोबर ऐकलं, 3000 रुपये नेमके कशाचे? तर 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होणार। कोणते 2 हप्ते जमा होणार? तर मार्च महिन्याचा 21वा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता। अशा पद्धतीने मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याचे किती? तर 21व्या हप्त्याचे 1500 आणि एप्रिल महिन्याच्या 22व्या हप्त्याचे देखील 1500। अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे एकूण 3000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार। आता पैसे तर जमा होणार हे समजलं, परंतु नेमके कधी जमा होणार, तसेच या 2 हप्त्यांच्या 3000 रुपयांच्या लाभासाठी कोणतं काम करावं लागणार का? विना अडथळा खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजे याकरिता कोणतं काम करावं लागणार का? तर हे सर्व काही जाणून घेणं आवश्यक आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार, सर्वात आधी कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाही, तर याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला आता सविस्तर या ठिकाणी समजणार आहे। त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता बऱ्याच बहिणी विचारत आहेत की सर, महिना संपला तरी पैसे का आले नाहीत? तर त्याचं कारण देखील समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत किती हप्ते जमा झाले? तर आतापर्यंत 20 हप्ते जमा झाले। फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता जमा झाला आहे। त्यानंतर मार्च महिन्याचा जो 21वा हप्ता आहे हा खरं तर मार्च महिन्यामध्येच जमा व्हायला पाहिजे होता, परंतु जमा झाला नाही। आता मार्च महिना संपला आहे, एप्रिल महिना चालू झाला। एप्रिल महिन्यामध्ये पैसे जमा होतील असं वाटलं होतं, पण पैसे जमा झाले नाही। आता एप्रिल महिना संपत आला असताना सुद्धा अद्याप देखील मार्च महिन्याचा देखील हप्ता नाही आणि एप्रिल महिन्याचा देखील हप्ता जमा झालेला नाही। त्यामुळे पैसे नेमके कधी जमा होणार असा प्रश्न बहिणी विचारत आहेत। आता पैसे जमा होण्याचा विलंब झाला हे तर समजलं, परंतु हा विलंब नेमका का झाला? पैसे जमा होण्याचा उशीर का झाला?
तर हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे. तर त्याचं कारण समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आर्थिक वर्षाचा शेवट आणि नवीन बजेटची तयारी यामुळे शासकीय पातळीवरती काही प्रक्रिया सुरू होत्या. मार्च महिन्याचे अधिवेशन आणि आर्थिक वर्ष बदलल्यामुळे हा तांत्रिक विलंब झाला असल्याचं सध्या सांगण्यामध्ये आलं आहे. म्हणजेच की तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले असते, परंतु काही तांत्रिक कारणामुळे पैसे जमा होण्याचा विलंब झाला. पण लक्षात ठेवा, एप्रिल हा नवीन आर्थिक वर्षाचा पहिला महिना असतो. त्यामुळे निधी मंजूर होणे आणि तो वेगवेगळ्या विभागांकडे, जसे की महिला व बालविकास विभाग, आदिवासी विभाग, तर अशा विभागाकडे वर्ग होणे यामध्ये थोडा वेळ लागतो. त्यामुळे सरकारने योजनेकडे दुर्लक्ष केले आहे असा विचार मनातून काढून टाका. म्हणजेच की सरकारचं योजनेकडे लक्ष आहे, सरकारने योजनेकडे दुर्लक्ष केलं नाही. काही तांत्रिक कारणामुळे हप्ता जमा होण्याचा विलंब झाला. तुमची ही हक्काची मदत तुमच्या खात्यावरती जमा होईल हे लक्षात घ्या. आणि सरकारनं देखील स्पष्टपणे सांगितलं आहे की पात्र असणाऱ्या प्रत्येक बहिणींच्या खात्यावरती आम्ही पैसे सोडत आहोत. त्यामुळे पात्र असणाऱ्या कोणत्याच बहिणींना काळजी करण्याची गरज नाही. एक सुद्धा बहीण असं म्हणणार नाही की माझ्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही. प्रत्येक बहिणींच्या खात्यावरती आता पैसे सोडण्यामध्ये येत आहेत. आता वळूयात सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे. हप्ता नेमका कधी जमा होणार? तर बघा, आता हप्ता जमा होणार आहे. काही तांत्रिक कारणामुळे हप्ता जमा होण्याचा विलंब झाला आहे हे तर तुम्हाला समजलं. तसेच आता 2 हप्ते जमा होणार. मार्च महिन्याचा कितवा? 21वा हप्ता. 21व्या हप्त्याचे 1,500 रुपये. तसेच फेब्रुवारी महिन्याचा 22वा हप्ता. 22व्या हप्त्याचे 1,500 रुपये. अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होणार. आणि हप्ता जमा होण्याचा विलंब झालेला होता. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. हे सर्व काही तुम्हाला आता समजलेलं आहे. आता हप्ता नेमका कधी जमा होणार हे जाणून घेणं आवश्यक आहे. परंतु त्यापूर्वी हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणकोणते कामे करावी लागणार, तुमचे कोणकोणती कामे पूर्ण असायला पाहिजे हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर बघा, या ठिकाणी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता हप्त्याच्या लाभासाठी कोणकोणत्या बाबींची पूर्तता असायला पाहिजे जेणेकरून तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील हे आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर बघा, तुमचे पैसे थांबण्याचे सर्वात मोठं कारण या ठिकाणी EKYC आहे. बघा बहिणींनो, जर तुम्हाला आधीचे हप्ते मिळाले नसतील पण आता मिळाले असतील आणि आताचे पैसे थांबले असतील तर त्याचं सर्वात मोठं कारण EKYC सुद्धा असू शकतं. सध्या सरकारने लाभार्थ्यांच्या पात्रतेची पुन्हा पडताळणी सुरू केलेली आहे हे लक्षात घेणं देखील आवश्यक आहे. बघा, सोप्या भाषेमध्ये सांगतो, एकदम सोप्या भाषेमध्ये सांगतो. हप्त्याच्या लाभासाठी तुमची EKYC पूर्ण असायला पाहिजे. तुमची जर EKYC पूर्ण असेल तरच आता तुमच्या खात्यावरती मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याचे 1,500 आणि एप्रिल महिन्याच्या 22व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा होतील. अजून एकदम सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक हप्त्याच्या लाभासाठी तुमची EKYC पूर्ण असायला पाहिजे. बघा, तुम्हाला जर असं वाटत असेल की माझ्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा प्रत्येक हप्ता वेळेवरती जमा झाला पाहिजे, प्रत्येक हप्त्याचा लाभ मला मिळाला पाहिजे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याकरिता तुमची EKYC पूर्ण असायला पाहिजे. जर तुमची EKYC पूर्ण असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील हे लक्षात घेणं देखील आवश्यक आहे. तसेच बघा, आता ज्या बहिणींनी अजूनही आपली EKYC पूर्ण केलेली नाही त्यांनी ती त्वरित करून घ्या. बघा, आता EKYC तर करता येत नाही, परंतु ज्या बहिणींकडून EKYC करताना चुका झाल्या होत्या तर फक्त अशा बहिणींना EKYC मधील चूक दुरुस्त करून EKYC पूर्ण करता येत आहे. जर कदाचित तुमच्याकडून देखील EKYC करताना चूक झाली असेल तर EKYC मधील चूक दुरुस्त करून EKYC पूर्ण करून घ्या. आणि ज्या बहिणींची EKYC पूर्ण असेल तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील हे लक्षात घ्या. बघा, आता EKYC पूर्ण असेल तरच पैसे खात्यावरती जमा होतील. आता EKYC पूर्ण असायला पाहिजे हे तुम्हाला समजलं. त्यानंतर बघा, अजून एक दुसरं छोटंसं महत्त्वाचं काम आहे. बघा,
तुम्ही तुमच्या जवळच्या सेतू केंद्रावरती जाऊन ई-KYC म्हणजेच की ई-KYC मध्ये जर काही चूक झाली असेल तर ई-KYC मधील चूक दुरुस्त करून ई-KYC तुम्ही पूर्ण करू शकता. त्यानंतर बघा, तुमचे बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक नसेल तरीही तुमचे पैसे अडकू शकतात. त्यामुळे बँकेमध्ये जाऊन आपले खाते डेबिटसाठी सक्रिय असल्याची खात्री करा. तुमचे बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक आहे का नाही याची खात्री करा. जर बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक नसेल तर खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत. हप्त्याच्या लाभासाठी तुमचे बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक असायला पाहिजे. बघा, लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषामध्ये जर तुम्ही बसत असाल, तुमचे ई-KYC पूर्ण असेल, तुमचे बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक असेल तर 100% तुमच्या खात्यावरती आता पैसे जमा होतील. आता मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि एप्रिल महिन्याच्या 22व्या हप्त्याचे 1,500 रुपये अशा पद्धतीने 3,000 रुपये जमा होतील. तसेच आता अशा अनेक देखील लाडक्या बहिणी आहेत की ज्या पात्र असूनही त्यांना 20वा किंवा त्या आधीचा हप्ता मिळाला नाही. अशा वेळी फक्त वाट बघून चालणार नाही. बघा, जर तुमच्या देखील खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता किंवा 20व्या हप्त्याच्या आधीचे काही हप्ते तुमच्या खात्यावरती जमा झाले नसतील तर तुम्हाला या ठिकाणी काळजी करण्याची काहीच गरज नाही. अशा वेळी वाट बघून चालणार नाही, तर तुम्हाला काही महत्त्वाचं पाऊल उचलावं लागणार आहे. सर्वात आधी तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती ऑनलाईन चेक करा. जर अर्जामध्ये काही चूक असेल तर ती दुरुस्त करून घ्या. जर सर्व काही बरोबर असूनही पैसे येत नसतील तर तुम्ही तुमच्या तालुक्यातील महिला व बालविकास विभाग कार्यालयाला प्रत्यक्ष भेट द्या. तिथे तुम्ही तक्रार नोंदवा आणि विचारणा करा की कोणत्या कारणामुळे हप्ता थांबला आहे. जर तुमच्या खात्यावरती 20वा हप्ता किंवा 20व्या हप्त्याच्या पूर्वीचे हप्ते जर तुमच्या खात्यावरती जमा झाले नसतील तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी तक्रार करू शकता. आणि जर आतापर्यंत तुमच्या खात्यावरती पूर्णपणे सर्व हप्ते जमा झाले असतील, आतापर्यंत 20 हप्ते जमा झाले असतील, तुमची ई-KYC पूर्ण असेल, तुमचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर 100% आता तुमच्या खात्यावरती मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याचे आणि एप्रिल महिन्याच्या 22व्या हप्त्याचे पैसे जमा होतील. 2 हप्त्यांचे 3,000 रुपये 100% तुमच्या खात्यावरती जमा होतील. आता बऱ्याच बहिणींचा असा देखील प्रश्न होता की लाडकी बहीण योजना बंद होणार का? तर याचं उत्तर नाही. ही योजना राज्य सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि ती सुरूच राहणार आहे. राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये कोट्यावधी रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी मंजूर झालेला आहे. साधारणतः 26 ते 27 हजार कोटींचा निधी, साधारणतः 26 ते 27 हजार कोटींची तरतूद ही राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी केली असल्यामुळे लाडकी बहीण योजनेचे हप्ते नियमितपणे तुमच्या खात्यावरती जमा होत राहतील. तसेच बघा, 2 हप्ते आता जमा होणार का, म्हणजेच की मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होणार का? तर बघा, हो, तांत्रिक कारणामुळे विलंब झाल्यास सरकार अनेकदा 2 महिन्यांची रक्कम एकत्रित जमा करते. आता मार्च महिना संपला, एप्रिल महिना संपत आलेला आहे. मार्च महिन्याचा हप्ता नाही, एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झाला नाही. त्यामुळे या ठिकाणी तांत्रिक कारणामुळे हप्ते जमा होण्याचा विलंब झाला असल्यामुळे नक्कीच 2 हप्त्यांचे पैसे तुमच्या खात्यावरती आता जमा होतील. तर लाडक्या बहिणींनो, एकंदरीत जर बघायला गेलं तर घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याचे नियोजन सुरू आहे. फक्त तुमची ई-KYC पूर्ण असायला पाहिजे. तुम्हाला यापूर्वीचे सर्व हप्ते मिळाले आहेत का आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहात कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सांगायला विसरू नका. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर बहिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न कोणता आहे तर हप्ता नेमका कधी जमा होणार? तर सध्या समोर आलेल्या माहितीनुसार महिन्याचे या ठिकाणी अवघे काही दिवस शिल्लक आहेत आणि याच दिवसांमध्ये पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे. पण जर काही कारणास्तव या महिन्याच्या अखेरपर्यंत पैसे आले नाहीत तर मोठी गुड न्यूज अशी आहे की पुढच्या महिन्यामध्ये मार्च आणि एप्रिल अशा 2 महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये या ठिकाणी जमा होतील. महाराष्ट्र दिनानिमित्त सरकार लाडक्या बहिणींना ही मोठी भेट देऊ शकते. त्यामुळे 30 तारखेपर्यंत बँकेच्या खात्याकडे लक्ष ठेवा. जर 30 एप्रिलपर्यंत पैसे जमा झाले नाही तर 1 मे या दिवशी 100% पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे आणि 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होण्याची देखील दाट शक्यता आहे. हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे.
ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. इतर बहिणींना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच नवीन आणि खात्रीशीर अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटूयात अशाच एका महत्त्वाच्या माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.